धन्यवाद जोश. माते आणि माता फरक आहे फक्त विलांटीचा. तर एक जन्म घेते तर एक कुशीत घेते. अशा या माते आणि मातेच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून दुपारच्या सत्रामध्ये आलेल्या माझ्या तमाम लाडक्या प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आई भवानी मातेचा लेख तो मराठ्यांचा राजा होता. झुकला नाही कोणासमोर, मुघलांचा तो बाप होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं खेळणारी टीम म्हणजेच जगदंब स्पोर्ट पेंढरीपाडा तसेच आई जीवदानीचा आशीर्वाद घेऊन उतरले आहे. आई जीवदानी स्पोर्ट गिरीज संघ. पृष्ठभूमी दोन्ही टीमला पहिला बॉल आकाश दानवीचा ऑफस्टंपच्या खूपच बाहेर. व्हाईट बॉल वन त्याच्या सुरमध्ये निश्चितच एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाईल. सलामीची जोडी जर आपण पाहिली तर नवनाथ गहिला अँड त्याला साथ देण्याकरता संजय धिंडा. आमचे दोन ऑफिशियल फन्स निश्चितच या ठिकाणी पाहायला मिळतात. शंभूजी बलंगे अँड शंभूजी बलंगे अँड रुपेश गुवारी. भरपूर वर्षाचा अनुभव आहे यांना देखील. भरपूर वर्ष सातत्याने क्रिकेटचा चांगला खेळ अनेक रेकॉर्ड त्यांच्या नावावरती देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी आपण पाहिलं तर पुढचा चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळतोय. आकाश दानवे राईट मोर द विकेट. षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. यावेळेस आपण पाहिला तर गुडलेन वरती चेंडूच्या हाताळणी केली होती. पॉइंटच्या दिशेने हलक्या अशा हाताने चेंडूला दिशा दिलाय बॅटर. आपण तर पाहिला तर नवनाथ ना एक सिंगल धाव सिंगलच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती दोन्ही आकड्यावरती. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. आकाश दानवीचा जर विचार केला तर वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशनमध्ये नंबर 1 चा खेळाडू निश्चितच आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस पुन्हा एकदा गलीच्या दिशेने चेंडूला दिशा दिली होती संजयच्या माध्यमातून. बॅकफुटला जाऊन एक चांगला पंच पाहायला मिळाला होता. सिंगल येते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 3 आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर रनअपमध्ये थोडासा अडथळा जरूर निर्माण झालाय. त्यानंतर आपण पाहतोय जीवदानी गिरीज संघामध्ये आणखी एक लेजंड खेळाडू म्हणजेच संतोष डावळे. षटकातील पुढचा बॉल. हो 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 यावेळेस उचली घेणारा हा बॉल निश्चितच पाहायला मिळाला होता. बॅटरच्या थोडा अवाक्यापासून दूर जरूर हाताळला गेलाय. डॉट डिलिव्हरी आतापर्यंत चेंडू टाकून झाले आहेत ते म्हणजेच 4. यावेळेस आपण पाहिला तर निश्चितच जबरदस्त क्लासिक कव्हर ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. चौकार आणि या चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 7 आकड्यावरती. अजून सुद्धा शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. नवनाथच्या बॅट मधनं हा दर्जेदार क्वालिटीचा ब्रँडेड चौकार आपण पाहिला. यावेळेस आपण पाहिलं तर निश्चितच शेवटच्या बॉलवरती विकेट प्राप्त करताना निश्चितच आकाश दानवे आपल्याला पाहायला मिळतोय. आणि षटकाची देखील झाली आहे समाप्ती. अनेक रेकॉर्ड वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशन मध्ये आकाश दानवेच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळतात. कित्येक मैदानावरती जाऊन त्याने निश्चितच मॅन ऑफ द मॅच किताब देखील पटकावले. मॅन ऑफ द सिरीज देखील त्याच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळतात. आणि वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशन मध्ये सर्वाधिक धावा जर आपण पाहिल्या ना तर आकाशच्या नावावरती पाहायला मिळतात. यावेळेस नंबर 2 चा षटक टाकण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत संतोष डावळे या खेळाडूला. मागेच उल्लेख केला तर संतोष डावळेचा एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू आहे. भरपूर वर्ष सातत्याने टेनिस क्रिकेटमध्ये त्याने देखील आपल्या नावाची छाप सोडल्या. न्यू बॅटर जर आपण पाहिला तर किरण पाहायला मिळतोय.
राईट मोर द विकेट षटकातील पहिला बॉल यावेळेस पहिल्याच बॉल वरती ठोकलाय संजय धिंडानं षटकार. धन्यवाद डीजे. काय जबरदस्त फटका. अगदी ओव्हर पिच बॉल होता त्याच्यावरती अक्षरशः तुटून पडलाय संजय आणि चेंडूला पाठवलं मिड विकेटच्या वरून 6 धावांकरिता षटकार. या षटकाराच्या साहाय्याने आता मात्र धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते ती म्हणजेच 13 या आकड्यावरती. यावेळेस आपण जर पाहिलं तर निश्चितच पॉइंटच्या दिशेने हा फटका पाहायला मिळतोय. षटकातील पुढचा बॉल यावेळेस हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिला निश्चितच हेलिकॉप्टर शॉट मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी जरूर केला संजयनं कारण आपण पाहिलं तर यॉर्कर चेंडूचा मारा केला होता यावेळेस संतोष डावलेनं. 2 धावा मिळतील. 2 तुमची धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 17 धावा. षटक क्रमांक 2 आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल यावेळेस मात्र आणखी एक मोठा विकेट षटकार येतोय आणि षटकारानं धावसंख्या झाली यावेळेस ती म्हणजेच 23 धावा. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिला तर चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला होता तेच कारण आपण या ठिकाणी पाहिलं. निश्चितच या ठिकाणी आपण पाहिलं तर जीवदानी गिरी संघाचा ड्रेस कोड सेम नसल्यामुळे त्यांना 3 धावांची पेनल्टी निश्चितच दिली जाईल. ते आपण शेवटला 3 धावा ऍड करणार आहोत. सध्या धावफलक जर आपण पाहिलं तर निश्चितच जाऊन पोहोचला आहे 23 आकड्यावरती. षटकातील पहिला बॉल तिसऱ्या षटकातील वेग गोवारी आपल्याला पाहायला मिळतोय. वेगवान हा चेंडू हाताला गेला डॉटच्या स्वरूपामध्ये. ऑन स्ट्राइक वरती बॅटर आपण पाहिलं तर किरण पाहायला मिळतोय.
षटकातील पुढचा बॉल उलटा डिलिव्हरी समोरच्या दिशेनं लॉंग ऑफला हा फटका पाहायला मिळतोय, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक थोडासा पॉम्पलिंग झालाय. मात्र एक धाव वरती रोखलं जात या ठिकाणी. एका धावेनं धावफलक जाऊन पुसते यावेळेस 24-24 आकडावरती. सध्या तरी आपण पाहतोय 7 बॉल मध्ये 17 धावसंख्येवरती खेळतोय मिस्टर संजय धिंडा. यावेळेस फटका सुंदर आहे, चेंडूला पाठवलंय ऑन साइडला, लॉंग ऑन वरनं हा येतोय षटकार. धन्यवाद डीजे. षटकातील पुढचा चेंडू उलटा डिलिव्हरी होती. पुरेपूर फायदा उचलला यावेळेस. नो बॉल, नो बॉल आहे. येणारा पुढचा चेंडू असेल फ्री हिट, कारण कंपनीच्या वर यावेळेस हा चेंडू पाहायला मिळाला होता. पंचांनी तेच दर्शवलंय. फ्री हिटचा बॉल पुन्हा एकदा लॉंग ऑफला, चेंडूला दिशा दिली होती. पुन्हा एकदा मिळतील 2 धावा. या 2 टीमचे टोटल जाऊन पोचले आहे ती 35-35 आकड्यावरती. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 4 षटकांचा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघाचा जर विचार केला तर टॉप 10 मधले हे दोन्ही संघ पाहायला मिळत आहेत. यावेळेस आपण पाहिलं तर निश्चितच मिडविकेटच्या दिशेने हो 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 झालं, फाटलं, मासा निसटला असं म्हणायला काही हरकत नाहीये, परंतु चांगल्या पद्धतीनं बॅकअप मिळालं गेलं. बॅकअप नसतं कदाचित चौकार जरूर पाहायला मिळाला असता. तो 2 धावा काही रोखू शकत नाहीये. 2 धावांना धावफलक जाऊन पोचला आहे ते म्हणजेच 37 आकड्यावरती. तिसऱ्या षटकातील चेंडू टाकून झाले आहेत. एकंदर 5 शेवटचा बॉल शिल्लक आहे. चांगला फटका पुन्हा एकदा पाहायला मिळतो ऑन साइडला. पुन्हा एकदा 2 धावा या ठिकाणी पूर्ण झाल्यात. या 2 धावेनं धावफलक जाऊन पोहोचला आहे ते 39 आकड्यावरती. त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर 12 बॉल मध्ये 31 धावा बनवल्यात मिस्टर संजय धिंडाण आणि त्याला साथ देतोय मिस्टर किरण. पाणी पोचवायचं आहे मैदानाच्या आतमध्ये, तोपर्यंत घेऊया एक आपण छोटासा डीजे ब्रेक. Exclusive remix. षटक क्रमांक 4 या ठिकाणी निश्चितच आपल्याला पाहायला मिळतोय. हा व्हाईट बॉल अगदी चेंडू पडल्यानंतर थोडासा बाउन्स झाला आणि बॅटरच्या एकदा डोक्याच्या वरून हा चेंडू यावेळेस लँड झाला होता. नंबर 4चं षटक टाकण्याकरता मयूर भोईरला आपण पाहतोय. यावेळेस मिस टाइम फटका, परंतु चेंडू जाईल डिक्लेरेशन झोन मध्ये.
2 धावा मिळतील आणि या 2 धावेने धावसंख्या जाऊन पुसली आहे ती म्हणजेच 42 आकड्यावरती. निश्चितच आपण हे मैदान जर पाहिलं ना तर जय बजरंग स्पोर्ट पालनापाडा टीमचं हे मैदान आपल्याला पाहायला मिळतंय आणि निश्चितच त्यांच्या माध्यमातून जय बजरंग स्पोर्ट पालनापाडा टीमचे जे ग्रामस्थ आहेत त्यांचं देखील खूप कौतुक आभार मानावं लागतील. त्या अनुषंगाने निश्चितच त्यांच्या माध्यमातून आई एकविरा स्पोर्ट वाकीवाडा टीमला या ठिकाणी स्पर्धा निश्चितच ठेवण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली. डेफिनेटली आपण पाहिलं तर चांगला शॉट इथे एक्झिक्यूट केला. हे जय बजरंग पालनापाड्याचं मैदान आपल्याला पाहायला मिळते आणि मैदान टिकवलं गेलं आहे. खरोखर जे जय बजरंग ग्रामस्थ आणि मंडळ आहे नक्कीच त्यांचे आभार व्यक्त करावेसे वाटतात आणि त्यांनी अजूनपर्यंत टिकवून ठेवले आणि ते इथे दाखल झालेले आहेत. सन्माननीय भूषणजी जाबर असतील, सन्माननीय श्री सकारामचे जाबर असतील आणि नक्कीच जे इथे ग्रामस्थ आहेत जय बजरंग पालनापाडा गावचे त्यांना मी रिक्वेस्ट करतो की प्लीज आपण सर्वांनी येऊन या अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हा. एकविरा ट्रॉफीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत असेल आणि आयोजकांच्या वतीने मी आपणास नम्र विनंती करतो की आपण येऊन अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हा आणि इथून या मॅचचा मनमुराद आनंद लुटा. यावेळेस चांगला फटका आहे मिड विकेटला, चांगलं क्षेत्ररक्षण देखील झालंय परंतु 2 धावा अति वेगाने या ठिकाणी पूर्ण केलेत. दोन टीमची धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 47 धावा. पाच बॉल टाकून झालेत, शेवटचा एक बॉल शिल्लक आहे या इनिंग मधला. यावेळेस हवाई हल्ला केलाय, उंची जास्त दिशा कमी, 2 क्षेत्ररक्षक झेलच्या खाली येत आहेत. हो 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 चांगले प्रयत्न केले होते मात्र झेल ड्रॉप होते. दोन धावा पूर्ण केलीत आणि तिसरी धावेच्या प्रयत्नामध्ये या ठिकाणी आपण पाहिलं तर फलंदाज बाद झाला. धन्यवाद. आपण जातो पुढच्या सामन्याच्या टॉस कडे. वाघोबा प्रसन्न बावखळ आणि आई सुमदेवी स्फोट वागराळपाडा टीमच्या संघनायकांनी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. चला टॉस साठी असं आहे, वाघोबा प्रसन्न बावकळ आणि आई सोनुदेवी वागराळपाडा या दोन संघांमध्ये निश्चितच टॉस केला जाईल. चला लवकर यायचं आहे. धन्यवाद. डीजे टॉस साठी यायचं आहे त्वरित, नाहीतर 3 षटकांचा सामना खेळावा लागेल.
डेफिनेटली आपण पाहिला विजय तर 47 धावा झाली आहेत आणि त्यामध्ये ऍड केल्या जातील धावा. सॉरी 49 झाल्यात आणि त्यामध्ये 3 ऍड केल्यात. 52 झाल्यात आणि 53चं टार्गेट आहे कारण की शेवटच्या बॉलवर धावा आल्या होत्या आणि त्या पकडून मात्र 3 धावा ऍड केल्या गेल्यात. टॉस इम्पॉर्टंट आहे महत्वपूर्ण. निश्चितच जयेश आपण टॉस या ठिकाणी करणार आहोत. पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना असेल. वाघोबा प्रसन्न बावखळे आणि आई सोनदेवी स्पोर्ट वाघरावडा दोन संघामध्ये. सुरुवातीला तुम्हाला टॉसची ओळख करून देतो. एका बाजूने आहे म्हात्रे ब्रदर्स स्पोर्ट तर दुसऱ्या बाजूने आहे एकविरा स्पोर्ट. जयेश मोरे दादांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. एकविरा स्पोर्ट असा आवाज नक्कीच आला होता बावखलच्या बाजूनं आणि पाहिलं तर एकविरा स्पोर्ट आलेले आहे. दादांना विनंती करते शुभेच्छा द्या आणि पुन्हा आपण अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हा. टॉस चा निकाल आपण पाहिला तर वाघोबा प्रसन्न बावखळच्या बाजूने लागलाय. डिसिजन काय असणार आहे? बॅटिंग. निश्चितच बॅटिंग करण्याचा एक धाडसी निर्णय घेतलाय. जे कर्णधार येते या अगोदर त्यांनी मात्र फिल्डिंग घेतली होती. असा धाडसी निर्णय घेण्याचा काय प्रयत्न आहे? सकाळी ठरवूनच आलो का आज पहिल्यांदा बॅटिंगच करू आम्ही. निश्चितच या ठिकाणी हे आयोजन नियोजन याबद्दल काय मत आहे तुमचं? आयोजन नियोजन खूप असते आणि इथे आम्हाला खेळायसाठी आम्ही इथे उत्सुकच असतो. एक चांगली मॅच पाहायला मिळाली आमच्या लाडक्या प्रेक्षकांना. हो नक्कीच नक्कीच. बेस्ट ऑफ लक. निश्चितच टॉस हारलाय टॉस जिंकला सर काय डिसिजन घेतलं असतं? बॅटिंगच घेतली असते. तुम्ही पण बॅटिंग करण्याचा निर्णय घेऊन आले होते मात्र यावेळेस तुम्हाला क्षेत्ररक्षण करायचं आहे. समोरच्या संघाला किती धावांच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न केला जाईल? 35 ते 40. आज संपूर्ण संघ आहे का किंवा एखादा जो खेळाडू चांगला खेळ करतो त्याची अनुपस्थिती तुम्हाला जाणवेल? नाही पूर्ण आहे. येस बेस्ट ऑफ लक तुम्हाला देखील. तर टॉस बॉक्स मधून न्यूज अशी आहे टॉसचा निकाल जर आपण पाहिला तर वाघोबा प्रसन्न बावखळच्या बाजूने लागलेला आहे. त्यांना स्वीकारले आहे फलंदाजी करण्याचा निर्णय. क्षेत्ररक्षण करावा लागेल ते म्हणजे सोनदेवी स्पोर्ट वाघरावडा टीमला. जर आपण कॉम्बॉक्स मध्ये त्या ठिकाणी सज्ज आहेत आमचे सहकारी समालोचक मित्र मिस्टर जयेश ढुकले. धन्यवाद विजय. पुढे एकदा सगळ्यांचं या एकविरा ट्रॉफी मध्ये मनपूर्वक स्वागत असेल. ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर वन साइड जर्सी वन साइड वन साइड टी शर्ट आणि नक्कीच वन साइड आता ड्रेस कोड असायला हवा. 3 धावा आणि नक्कीच प्रत्येक येणाऱ्या संघाने आकाश दानवी 2150 2150 धावा 236 षटकार 68चा आपण पाहिला तर बेस्ट आहे आणि 259चा स्ट्राईक रेट. क्या बात आहे. गोलंदाज आपण बघितलं तर अतुल आहे. नंबर 1चा खेळाडू आहे हा अतुल सुरुंग. अक्रॉस द लाईन मोठा लाऊड अपील. काही लाऊड अपील केली आहे त्याचं प्रमुख कारण की LBW ची शिकार हवी होतीये. जरूर आपण पाहिलं इम्पॅक्ट ऑफ स्टंपच्या बाहेर जाणार आणि खूप चांगलं डिसिजन रुपेश गोवारी अंपायर्स आणि नक्कीच चांगली अंपायरिंग पाहायला मिळते. इथे हवेत आहे फटका फसलाय. विकेटची संधी अँड प्राइजलेस बिग विकेट. आकाश दानवे इज आउट. जणू काही कॅच नाहीये तर मॅच जिंकली आहे. इतका आनंद हर्ष उल्हास साजरा करत असताना जगदंब स्पोर्ट्स संघाचे खेळाडू त्यांना माहिती आहे या विकेटचं महत्व. त्यांना माहिती आहे या खेळाडूचा खेळ. त्यांना माहिती आहे की ह्या विकेटने आपल्याला काय मिळेल आणि त्याचमुळे इतका मोठा जल्लोष आनंद साजरा करत असताना पाहायला मिळाले जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा टीम.
थँक्यू डीजे. न्यू बॅटर संतोष डावले. 182 धावा आहेत त्यांच्या. 91 षटकार आहेत. 38 चौकार आहेत. बेस्ट 45 आहे. 222 चा स्ट्राईक रेट पाहायला मिळतोय. थँक्यू डीजे. हर्ष असतील. थँक्यू डीजे. तर इथे आपण पाहिले हर्ष आज यांना आपण बघितलं ॲज अ ओपनर खेळाडू म्हणून आकाशदानी मैदानाच्या आतमध्ये घेऊन गेले. संतोष डावले आलेत. 2 मिनिटं थांबा. मैदानाच्या आतमध्ये गाडी आहे. मोठी विकेट अतुलचा जर विचार करायचा झाला तर का नंबर 1 चा खेळाडू आहे अतुल सुरंग. जबरदस्त आपण पाहिला. क्रिकेटमध्ये टॉप, कॉलेजमध्ये टॉप आणि नक्कीच आपण बघितलं तर त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर इतर कामामध्ये सुद्धा टॉप. जेव्हा अतुल सुरंग यांचे पप्पा यांच्याशी मी भरपूर चर्चा केली होती. एक भेट झाली होती आमची बाहेर. नक्कीच सांगितलं अतुल टॉप म्हणजे ज्याप्रमाणे आपण बोललो क्रिकेटमध्ये नेहमीच चांगलं क्रिकेट खेळतोय, परंतु ॲज अ शिक्षणाचा जर विचार करायचा झाला तर नक्कीच अव्वल गुणाने मात्र मार्क मिळवणारा खेळाडू म्हणजे इतर कामामध्ये सुद्धा पण बघितलं तर टॉपचा खेळाडू म्हणून त्याला नंबर 1 चा खेळाडू म्हणून का चर्चा केली या खेळाडूची. आउटसाइड कडा बॅटचे थर्डमॅनला खेळाडू आहेत. काय कमालीचा सध्या तरी परफॉर्मन्स या पहिल्या षटकामध्ये काही चेंडू मध्ये दिलंय. संतोष डावले नावाचा जो फलंदाज आहे एक व्हेरी सिनियर प्लेयर म्हणजे सगळ्यात महत्वाचा खेळाडू आणि जुना जाणता खेळाडू जीवदानी गिरीज या टीम मध्ये आपण पाहिला ना तर तो संतोष आहे. आणि ह्याच संतोषला पाहून जीवदानी टीम घडली आहे आणि त्याच खेळाडूने मात्र आपण बघितलं जीवदानी टीमसाठी अनेक खेळाडू घडवलेत. तो संतोष आहे आणि तोच आता नॉस्टाकियनकडे आणखी एक यंगस्टरला मात्र आपण पाहतो प्रोत्साहित करत असताना हर्ष भैर या यंगस्टरचं नाव पाहायला मिळत आहे. अपील लाऊड अपील आहे आणि इथे आपण पाहिले तर विकेट मिळाली. बॅट चिक्कारा हलकस चुंबन घेऊन विकेट किपरच्या हातामध्ये आणि सफलता क्रमांक 2 अतुल आपल्या टीम साठी मिळवून देत असताना या गोलंदाजीमध्ये गोलंदाजाचा आहे दबदबा हे दर्शवत असताना धन्यवाद डीजे. सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आपण पाहतोय. एक मानाची सन्मानाची अभिमानाची परंपरेची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणजेच एकविरा ट्रॉफी एकविरा स्पोर्ट्स वाकीपाड्याच्या माध्यमातून जयबजरंग पालनपाड्याच्या मैदानावर या स्पर्धेचा रंगलेला महासंग्राम जो कालच्या दिवसापासून प्रारंभ झालाय नक्कीच उद्याचा दिवस मात्र आपण पाहतो या स्पर्धेचा कॅप राहील. पुन्हा एकदा शनिवारी आणि रविवारीचा दिवस या स्पर्धेमध्ये आपण पुन्हा एकदा उतरणार आहोत. सध्या तरी या मॅचकडे पण लक्ष केंद्रित केलं तर एक चांगल्या टीमला मात्र आपण पाहिली तर एक चांगली लढत जसं विकास यांचं मत घेतलं होतं जेव्हा आम्ही चर्चा केली होती टॉस बॉक्समध्ये आणि आम्ही बरोबरीची फाईट करू आणि बरोबरीची टक्कर देऊ. जरी समोर मोठी टीम असली तरी त्यापेक्षा आमचा खेळ मोठा आहे हे दर्शवत असताना सध्या तरी या ओव्हरमध्ये मिस्टर अतुल सुरंग नावाचा गोलंदाज 53चं टार्गेट 49 धावा झाल्या होत्या. 3 धावा पॅनल्टीच्या ऍड केल्या आणि त्यानंतर टार्गेट वाढलं 53 धावांचं आणि ते टार्गेट कंप्लीट करण्याचा प्रयत्न इथे जरूर होताना पाहायला मिळतंय. बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन झालेत. विवेक गोवारी काहीतरी अडथळा निर्माण होतोय. मिरर मला वाटते कदाचित त्रासदायक ठरतोय. बाईक्स असतील डेफिनेटली बाईक्सचा मिरर मात्र थोडासा त्रासदायक ठरतोय. तर जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा विरुद्ध जीवदानी स्पोर्ट्स गिरीज अशी ही इम्पॉर्टंट मॅच आपल्याला पाहायला मिळते. महत्त्वपूर्ण मॅच आहे आणि जी मॅच आपण पाहिली आहे ना तर पहिल्या षटकामध्ये थोडीशी आपण पाहिली तर जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा टीमने आपल्या बाजूने खेचली आहे. अतुलचं षटक अप्रतिम राहिले. 5 चेंडू फेकलेत आणि 1 धाव 2 विकेट. हलक्या हाताने स्पर्श केला चेंडूला ढकलून दिला. धाव मात्र 1 जरूर प्राप्त केली जाईल. एका धावेशी सहमत आहेत दोन्ही खेळाडू. धाव फलकाचा आकार पाहिला तर इथून
2च्या घरामध्ये पोहोचलाय. 53 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये आलेल्या 2 धावा, येणारे 18 चेंडू आणि 51 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी असेल जीवदानी गिरीज या टीमला. पाहूया या धावा कशा चेस केल्या जातात. ऐकूया गाणं, त्यानंतर पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक करूया. ओव्हर झालेली आहे, षटक समाप्त झालेलं आहे. आणि नक्कीच तेच म्हटलं होतं की षटक समाप्त झाले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात पाहायला मिळाल्या. आणि तेच कारण आपण ज्याप्रमाणे आपण पाहिलं की अतुलचं जे षटक आपल्याला पाहायला मिळालं आणि एक महत्त्वपूर्ण जवळजवळ त्या षटकाचं जर विश्लेषण करायचं झालं तर कमालीचा परफॉर्मन्स तिथे आपण पाहिलं. पहिला बॉल डॉट आपल्याला पाहायला मिळाला. त्याचनंतर विश्लेषण करायचं झालं तर दुसऱ्या बॉलवर मोठी विकेट, आकाशची तिसऱ्या बॉलवर सिंगल, चौथा बॉल आपल्याला पाहायला मिळाला तो म्हणजे डॉटच्या स्वरूपात, आणि 5व्या बॉलवर विकेट आणि 6व्या बॉलवर सिंगल. एकंदरीत हे असं 6 चेंडूचं विश्लेषण आपल्याला पाहायला मिळालं. आता दुसऱ्या क्रमांकाचं षटक पाहूया तर कोणाच्या हातामध्ये दिलं जात आहे. तर डेफिनेटली आपण पाहिलं तर नवनाथ नावाचा गोलंदाज आहे, तो मात्र इथे वापरला जात आहे. 51 धावा इथून चेस होऊ शकतायत. ज्याप्रमाणे जर विचार करायचा झाला तर म्हटलं जाते ना, जर मॅच जिंकायची आहे तर हार कधी मानू नको, यश तुझ्या जवळ आहे, जिंकल्याशिवाय तू थांबू नको. आणि डेफिनेटली आपण पाहिला तर इथे ज्या जिद्दीने त्या लढाव्या युक्तीने मात्र खेळ करावा लागेल आणि नक्कीच तुम्हाला मॅच जिंकण्याची संधी मिळेल. नवनाथ पाहू आपण 80 मॅचेस 71 विकेट आहेत. बेस्ट आपण पाहिला तर जवळजवळ 4 मेडन ओव्हर फेकून 4 विकेट त्याने तो विक्रम केला आहे. विकेट टेकर गोलंदाज आहे आणि या मॅच मध्ये पुन्हा एकदा आपण पाहिला तर तशीच एक गोलंदाजी तो करू शकतोय. धावफलक आपण पाहिलं तर 2 धावा आहेत. चेंडू एकंदरीत आपण पाहिले तर जवळजवळ षटक फिनिश झालेलं, त्या षटकाचं तुम्हाला विश्लेषण करून दाखवतोय. पहिला डॉट, दुसरा विकेट, तिसऱ्यावर सिंगल, चौथा डॉट, 5व्या विकेट. खेळलाय ना पहिल्याच बॉलला विकेट त्याच्यावर नाही आली का डॉट खेळला.
यस डेफिनेटली आपण पाहिलं तर नक्कीच थोडंसं तांत्रिक बिघाड त्याच्यामुळे मिसकॅल्क्युलेशन म्हणजेच आमच्याकडून झालं. त्याचप्रमाणे आपण बघितलं की पुन्हा एकदा ते मिसकॅल्क्युलेशन सुधारून आपण पाहिलं तर जाऊया. एक चेंडू शिल्लक असेल कारण की एक चेंडू शिल्लक नक्कीच तर ज्याप्रमाणे आपण पाहू शकतो की एक चेंडू मात्र शिल्लक आहे आणि तेच आपल्याला पाहायला मिळत आहे. तांत्रिक नक्कीच जे सुधार होते ते बिघाड होते ते सुधारले आणि नक्कीच आपण पाहू शकतो पुन्हा एकदा तर एक चेंडू अतिरिक्त काउंट केला गेला होता. आता तेच तर चेंडू पाहायला मिळाला आणि हा डॉटच्या स्वरूपात येतोय म्हणजेच आता पूर्ण होते षटकाची समाप्ती. षटकाची समाप्ती झाली. धावफलक आपण पाहिला 2-2 जीवदानी गिरीज टीम बॅकफुटला ढकलली आहे पहिल्या षटकामध्ये. परंतु ज्याचं महत्वपूर्ण कारण काय आहे तर जे षटक आपण पाहिलं ना तर अतुलचं किफायती राहिलं, इकॉनॉमी राहिलं, विकेट टेकर गोलंदाज राहिला. त्यामुळे आपण पाहिलं तर थोडंसं आपण पाहिलं तर इथून भरपूर काय सांगून गेला. आता 18 चेंडू आणि 51 धावा ही मॅचची कहाणी असेल. पाहूया दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज कोणता वापरला जातोय तर डेफिनेटली आपण पाहतोय नवनाथ. जगदंब स्पोर्ट्स पेंट्रीपाडा टीम चांगली कार्य करत असताना पाहायला मिळत आहे. नवनाथ गहिल आपण पाहिला विकेट टेकर गोलंदाज, मेडन षटक फेकण्याची किमया करणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळते. 4 विकेट मेडन षटक नक्कीच असा पराक्रम केलेला आहे त्याने या वस्ती तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनमध्ये. विवेक गोवारी नावाचा खेळाडू जो स्ट्राईक एंडकडे आपल्याला पाहायला मिळतोय. अक्रॉस द लाईन आपण पाहिलं अपील केली होती, फेटाळली. पंच म्हणतात बॅटला स्पर्श केला आणि तेच कारण पाहिलं आपण तर इथे काही मिळणार नाहीये. मात्र एक धाव चित्याच्या चपलाईने तितकीच वेगाने आणि फास्ट इथे कंप्लीट केली. ज्या परिणाम आपण पाहिलं तर लक्ष आहे 53चं आणि ते लक्ष फोकस करावं लागेल फलंदाजांना. ते लक्षात घ्यावं लागेल जर पाटला सक्सेसफुल करायचं असेल तर आणि इथून चांगला खेळ करावा लागेल. नवनाथचा दुसरा चेंडू सामना करेल संतोष. हो अगदी 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 बॉडीच्या जवळ चांगली बॉलिंग होताना पाहायला मिळते. थोडासा खराब परंतु आहे बॅकअप आहे. आज आपण पाहिले की आत्मविश्वासाने जी जगदंब स्पोर्ट्स पेंडीपाडा टीम खेळते आणि दुय्यम आत्मविश्वास कारण की एक चांगल्या टीमच्या समोर आपण पाहिलं चांगल्या जिद्दीने लढाईवर वृत्तीने खेळ करते आणि एक पॉझिटिव्ह ऊर्जा संचार करणारा खेळ त्यांच्या माध्यमातून होते. 16 चेंडू आणि 49 धावा इथून मॅच जिंकण्यासाठी हव्या असतील. हा फटका मिस टायमिंग झालाय. फिल्डर अंडरनीथ बट कॅच इज ड्रॉप. प्रयत्न भरपूर केले होते पॉइंटच्या खेळाडूने कॅच पर्यंत पोहोचण्याचा परंतु तिथे कॅच कलेक्ट करता आला नाहीये आणि ड्रॉप होताना पाहायला मिळाला. विवेक ज्याला आपण पाहिलं तर नक्कीच आपल्या टीमसाठी महत्वपूर्ण धावा जोडण्याचा प्रयत्न करतोय. शॉर्टपिच चेंडू आहे पुल केलाय स्क्वेअरलेगच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहे तिथे. चांगली फील्डिंग, चांगली फेकी, चांगला बॅकअप, सगळं काही चांगलं जगदंब स्पोर्ट्स पेंट्रीपाडा टीमच्या माध्यमातून होताना पाहायला मिळत आहे. धावफलक आहेत 7. 2 गडी गमावले. चेंडू फेकून झाले 4. आतापर्यंत हे षटक सुद्धा तितकं किफायती राहिलंय आणि कमी धावा आलेल्या आहेत. जरी विकेट मिळाली नाहीये परंतु मी म्हणेन या मॅच वर जी पकड निर्माण करायची आहे ना ती नवनाथने सुद्धा केली आहे. किफायती गोलंदाजीचं उदाहरण पाहायला मिळत आहे.
वेळेला वाट पाहिली आणि चेंडूची वाट लावली आहे. हा चेंडू मात्र उडवून दिले मिड विकेट सीमारेखा पार. संतोष डावले नावाचा A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार 6 धावा. थँक्यू डीजे. अगदी वाट पाहिली चेंडूची आणि जवळजवळ आपण पाहू शकतोय लेगवर चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला होता आणि प्रमुख झोन स्ट्रॉंग आहे नक्कीच. आणि तिथे जर आपण पाहिलं चेंडू मिळतोय तर मग कुठे सोडणार आहे संतोष. षटकार ठोकला आणि त्याची नितांत गरज होती. धावफलक 13च्या घरामध्ये इंटर होताना पाहायला मिळते दुहेरी अंकामध्ये. या षटकामध्ये फेकून झालेले चेंडू आहेत 5. एक चेंडू शिल्लक. 2 अंपायर आपण पाहतो रुपेश गोवारी असतील, शंभू बाळंगे असतील. हे मॅचचे सूत्र त्यांनी हाती घेतली आहेत. पुन्हा एकदा पाहतो ऑन साइडला लॉफ्ट करण्याचा होता प्रयत्न. चेंडू डिक्लेरेशन क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झालाय. धावफलक 2 ने पुढे सरकला. 15च्या घरामध्ये पोहोचलंय. इथून आपण पाहिलं 2 षटकाची झाली आहे समाप्ती. आपण पाहिलं तर येणारे चेंडू असतील 12-38 धाव्यांची गरज इथून सुद्धा जाणवते कमी पडते. परंतु ही गरज पूर्ण करण्याची धमक ठेवणारी खेळाडू संतोष आहेत, विवेक आहेत. तोपर्यंत आपण पाहिली आहे तर जीवदानी गिरीश टीम मॅच मध्ये आहे. पाहणार आहोत पुढच्या षटकामध्ये मॅचची कहाणी बदलली जाईल का. ऐकूया डीजेला, त्यानंतर पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक करूया. थँक्यू डीजे. आणि एक विचार, सकारात्मक विचार आता मात्र नक्कीच दर्शावा लागेल. ज्या परिणाम म्हटलं जातं ना कि बुझी क्षमा फिर से जग सकती है, तूफान से कश्ती भी निकल सकती है. होके मायूस न तो यू बदल तेरे इरादे, क्योंकि तू लड़, तेरी किस्मत अभी भी यहाँ से बदल सकती है. डेफिनेटली बदलताना पाहायला मिळेल जर इथून चांगलं क्रिकेट खेळलं तर, चांगली फटकेबाजी केली तर. 3ऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आणखीन एक चांगला आणि विकेट टेकर रेग्युलर गोलंदाज धीरज. शॉर्ट पिच होता, कडा बॅटचे फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये जवळजवळ कॅच निर्माण झाला होता. पोहोचण्याचा प्रयत्न केला, डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू गेला. 2 धावा मिळाल्या. धावफलक आहे 17. 2 गड्याच्या मोबदल्यात प्रत्येक एक बॉल. 11 चेंडू आणि 35 धावा. 2 नाही या बॅटला लागल्या. 37 होत्या, 38 होत्या ना, 38 होत्या म्हणजे 2 आल्या. 36 धावांची गरज असेल. जाऊ दे. 2 धावा आहेत. ह्या 2 धावा आहेत. डिक्लेरेशन झोन आहे तिथे. येस, बॅटला लागून गेला तर 2च धावा मिळतील. आणि ते जाशील आता 11 आणि 36 म्हणजे 38 हवा होत्या, 2 कमी झाल्या, आता 36 हव्या आहेत. स्टेट फटका चांगला आहे, ताकद आहे, मात्र तितकी चांगली फिल्डिंग सुद्धा आहे तिथे. भरपूर आपण बघितलं, चर्चा केली. विकास कॅप्टन होते त्या जगदम स्पोर्ट्स टीमचे आणि त्यांच्याशी जेव्हा चर्चा केली त्यांनी सांगितलं आमचा सराव रेग्युलरचा आहे, आमच्या सरावामध्ये नक्कीच आम्ही चांगलं करतोय आणि त्या सरावाचा फायदा मात्र भरपूर होतोय. 10 चेंडू आणि 35 धावा. संतोष साठी आडव्या बॅटच्या साहाय्याने खेळलेला फटका घाई केलं तिथे. कदाचित थोडं थांबला असता फायदा झाला असता, परंतु अति घाई संकटाला आमंत्रण दे असं म्हणतायत ना, त्याचं हे उदाहरण. आणि चेंडू निघून जातोय सीमारेखा पार. 4 धावांसाठी चौकार. संयम मात्र ठेवायला हवा होता, परंतु ते ठेवण्यामध्ये अपयश आलं. 4 धावा मिळाल्या.
हा चेंडू आपण पाहिला तर वाईड लाईनच्या बाहेर आहे. वाईड बॉलचा इशारा येतो. एक्स्ट्रा रन्स मिळेल इथे आणि एक्स्ट्रा रन्सने धाव फळक पुढे सरकताना पाहायला मिळते. 23 पार्टनरशिप एक बिल्डअप झाली आहे. 9 चेंडू असतील आणि 30 धावा. शॉट ऑफ दी लेन पिक केलंय आणि एक जबरदस्त फाटका मात्र लगावलाय संतोषनं. आपल्या नावाचा गाजाबाजा करत असताना ठोकलेला षटकार. 6 धावा. पहा नक्कीच मोमेंटम शिफ्ट होतं या षटकामध्ये. 8 चेंडू 24 धावा. या षटकामध्ये धावा आल्या ज्या हव्या होत्या जीवदानी गिरीज टीमला. नियंत्रण नाहीये यावेळेस पाहिला आपण तर नो बॉलचा इशारा. ज्याप्रमाणे आपण पाहिला तर हा चेंडू नक्कीच आपण पाहिला तर क्रीजच्या बाहेर लँड झाला आणि तेच कारण आपण पाहिला तर इथे मात्र नो बॉलचा इशारा. येताना पाहायला मिळाला आणि त्यानंतर आता मात्र आपण पाहतोय की फ्री हिटचा चेंडू आणि ही संधी आहे. नो नंतर फ्री हिटचा चेंडू. 8 चेंडू असतील आणि 23 धावा मात्र आणि डेफिनेटली इथून चांगलं क्रिकेट खेळावं लागेल जीवदानी टीमला. हिटचा चेंडू मात्र आपण पाहिला लॉंगांच्या दिशेने खेळाडू आहे तिथे चांगली फिल्डिंग झाली. एकदा मात्र मिळेल पण त्याही प्रकारचा आपण पाहिला तर तितकी घाई होताना पाहायला मिळत नाहीये. संतोष डावले 9 चेंडू 21 धावसंख्येवर खेळतोय. विवेक 6 मध्ये 8 वर खेळतोय. आता ही मॅच आपण पाहिली आहे ना तर 7 चेंडू आणि 22 धावा म्हणजेच काय आहे तर इथे एकच आहे तर 7 मध्ये 22 म्हणजे या चेंडूवर षटकार किंवा मोठा फटका. ओ या वेळेला मात्र क्लीन बॉल केला आहे आणि त्रिपुरा उद्ध्वस्त. जो इरादा होता विवेकचा षटकार ठोकण्याचा मोठा फटका ठोकण्याचा तो हाणून पाडलाय आणि इथे आपण पाहिलं तर ही मॅच आता इथे फसली आहे कारण की चेंडू असतील 6 धाव्यांची गरज असणार आहे ती म्हणजेच 22. व या टीचेकडे आणि पुन्हा या मॅच मध्ये धन्यवाद डीजे. पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. एकविरा ट्रॉफी 2024 आता इथून आपल्याला पाहायला मिळतील कारण की येणारे चेंडू 6 आणि 22 धाव्यांची. पहिली 2 चेंडू खूप महत्वाचे असतील. हा चेंडू पाहावं लागणार आहे. नक्कीच चाललाय डिक्लेरेशन झोन. लेग बायचा इशारा म्हणजे इथून मिळेल ती फक्त आणि फक्त 1 धाव. एका धावेने धाव फळक पुढे हळूच सरकत असताना 32 या आकड्यावर. मयूर मैदानाच्या आतमध्ये जरूर आलाय. आज काही खेळाडूंची नक्कीच कमतरता जाणवते जीवदानी टीमला. इथे पाहिलं आपण तर आणखीन एक तेज तर्रार चेंडू मात्र फेकला जातोय. गोलंदाज आपण पाहिलं तर सुनीलच्या माध्यमातून. सुनीलची गोलंदाजी नक्कीच आठवते ते म्हणजे शेलार मैदान आणि त्या मैदानावर आपण पाहिलं होतं काय मॅच विनिंग गोलंदाजी केली होती सातिवली टीमच्या समोर. आणि एक गेम चेंजर्स प्लेयर खेळाडू आहे आणि नक्कीच आपण पाहिला तर तशी धमक ठेवते. 4 चेंडू 20 धावा. या चेंडूवर मोठा फटका आला तर नक्कीच संधी मिळेल आणि चर्चा होती चर्चा आणि त्या चर्चेवर मात्र मोठा चर्चा
ठोकलेला इथे आपण पाहायला मिळतोय संतोष डावलेला षटकार आणि या षटकारानं मॅचला केले पुन्हा एकदा ऑन. 3 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. ज्या पहिले म्हटलं जात आहे ना जमाना तेरी हार देखता है ना जमाना तेरी जीत देखता है. मुश्किलों में मुसीबतों से कैसे लड़ा जमाना तो बस ये जीत और जुनून देखता है. आणि मात्र ती जिद्द तो जुनून असायला हवा. 3 चेंडू 14 धावा ही मॅच जिंकण्यासाठी हव्या आहेत जीवदानी गिरीच्या टीमला. एक चांगल्या चेंडूची गरज आहे जगदंब स्पोर्ट्स टीमला, परंतु मोठ्या फटक्यांची गरज आहे जीवदानी गिरीजला. इथे पाहिलं आपण तर हा चेंडू खराब आलाय. इथूनच आपण पाहिलं तर मॅच मध्ये स्थिती बिघडण्याचं कार्य होऊ शकते. येणारे चेंडू असतील आता पाहिले आपण तर 3-13 असं समीकरण. 3 चेंडू आणि 13 धावा या मॅच जिंकण्यासाठी हव्या आहेत. 3 चेंडू आणि 13 धावा. मोठा फटका हवेत आहे. भरपूर वेळ हवेत कॅच होता आणि तो पकडला इथे आणि विकेट हवी होती ती मिळून दिली आहे. आणि मात्र आपण पाहिले की असं दिसून येते की मॅच वर पकड ही निर्माण केली जगदंब स्पोर्ट टीमनं. चेंडू तर अगदी बॅटच्या रडार मध्ये होता, परंतु जे लांबी हवी होती ती मिळाली नाही आणि गिरीज टीम अडचणीमध्ये आले. 2 चेंडू आणि 13 धावा. हलक्या हाताने खेळला गेलाय. इथे आपण पाहिलं तर धाव मात्र 1 मिळेल. 1च्या व्यतिरिक्त जास्त काही इथे मिळणार नाही आणि तेच पाहायला मिळायला. आता एका चेंडू मध्ये 12 धावांची गरज आहे. आणि नक्कीच मॅच होण्यापूर्वी मी चर्चा केली होती की जगदंब स्पोर्ट्स टीमला मात्र कमी घेऊ नये, कारण की भल्या भल्या संघानं त्याने पाणी पाजण्याचं कार्य केलंय आणि सध्या तरी 1 चेंडू मध्ये 12 धावा. हा चेंडू वाईट आलाय, परंतु नक्कीच 1 चेंडू आणि 11 धावा हव्या असतील. जगदंब स्पोर्ट्स बेंड्रीपाडा टीम ज्याप्रमाणे बॅटिंग करत असताना अतिशय चांगल्या धावा फलकावर लावल्या. त्यानंतर जीवदानी गिरीज टीमला चेसिंग दिलं आणि ती चेसिंग आपण पाहिलं तर नक्कीच करत असताना आकाशची विकेट झटपट मिळवली. इथे हा चेंडू नक्कीच मिस केलाय. नो बॉलचा इशारा, कारण की ही मेजवानी होती. ह्या चेंडूवर एक चांगला फटका जर आला असता तर मॅच मध्ये परतीचे संकेत मिळाले असते, परंतु आपण पाहिलं इथे नो बॉलचा इशारा येतोय आणि इथून पाहिलं आपण तरी सुद्धा एका चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 9 धावांची गरज असेल. फील्डचा चेंडू डेफिनेटली असेल. फील्डचा चेंडू होता आणि तो सुद्धा मात्र कंप्लीट झालाय आणि अशा तऱ्हेने या मॅच वर मध्ये विजय संपादन केलाय. या मॅच वर मात्र आपण पाहिले आपली पकड मोठी केली, निर्माण केली आणि मॅच मात्र जिंकली आहे जगदंब स्पोर्ट्स पेंडीपाडा टीमने. DJ.